उमरखेड तहसीलमध्ये नायब तहसीलदार विश्वाभर राणे यांनी एका नागरिकावर धमकी व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी सुरेश हराळे नामक व्यक्तीनं पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। तक्रारीमध्ये म्हटले आहे की 6 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान सुरेश हराळे यांच्यासह शिळोणा येथून 10 दिवसाचा कार्यक्रम आटपून येत असताना गौळ येथील रोडवर MH21 CJ 2282 या क्रमांकाची गाडी रोडवर आडवी लावून ट्रॅक्टरजवळ उभी होती। त्यानंतर नायब तहसीलदार विश्वाभर राणे व इतर 2 खासगी व्यक्तींनी गाडीतून उतरून धमकी दिली व बंदूक दाखवून मारहाण केली। सुरेश हराळे यांनी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल करून नायब तहसीलदार विश्वाभर राणे व इतर 2 खासगी व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांनी चौकशी सुरू केली आहे। या घटनेनं उमरखेड तहसीलमध्ये प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। नायब तहसीलदार विश्वाभर राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। उमरखेडवरून न्यूज एक्सप्रेसकरिता विश्वास काळे।